विरोधकांसाठी हातात एक कोलीत मिळतात तसं मिळालेलं आहे. मला वाटतं या इन्सिडेंटमध्ये कुठचीही गोष्ट लपवण्यासारखी किंवा त्याचा तपास करण्यासारखी आणि तपासून बघण्यासारखं असं का आहे असं मला वाटत नाही. याचं कारण आपल्याच माध्यमातनं चॅनलवरनं म्हणजे एक प्रतिक्रिया स्वतः आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेली ती ऐकली आहे. आणि जे फुटेज आहे रूममध्ये काय झालं अगदी जाऊन हॉस्पिटलला जाईपर्यंतचं जे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्याच बघितल्यात आणि पुऱ्या महाराष्ट्राने असेल देशाने असेल बघितलेलं आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पार्ट असा असण्यापेक्षा गणपत गायकवाड यांना आमदार म्हणून मी पुष्कळ वर्ष ओळखतो आहे. तापट स्वभावाने म्हणा किंवा जे त्यांच्याबाबत घडलं त्यांनी सांगितले माझ्या मुलाला मारहाण झाली आणि ती मला सहन झाली नाही त्या प्रकारातनं घडलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याला राजकीय रंग कुठचाही देण्यात अर्थ नाही आहे. याचं कारण शिंदेसाहेब आणि शिवसेना किंवा भाजप यांच्यातला काय वाद आहे का तर नाही. शिंदेसाहेबांनी करायला सांगितलेलं आहे का नाही. त्यानंतर फडणवीस साहेबांनी काय करायला सांगितलेलं आहे का तर तसंही नाही. सरकार चांगलं चाललेलं आहे, एकत्रित काम करणं चालू आहे आणि त्याचबरोबर झालेली गोष्ट ही जागेच्या वादातनं वैयक्तिक वादातनं झाली आहे ही त्यांनी मान्य केलेली आहे. विरोधकांनी त्याच्यामध्ये काहीतरी येऊन ॲड करत राहायचं मसाला टाकत राहायचं हे न करता कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम पोलीस करतायत. आणि महाराष्ट्राचा अजून काही बिहार झालेला वगैरे असं समजू नका काहीतरी नावं आणि टायटल द्यायची म्हणून. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे आणि ते पाळण्याचं काम पोलीस चांगलं करतील याबाबत कोणी साशंक असण्याची गरज नाही. काही लोक आपली बुद्धी पाजळतात कारण मगाशी एकाचं बघितलं मी एक प्रवक्त्यांचं 10 गोळ्या झाडल्या म्हणे 10. आत्ता आपल्याच एका टी व्हीवरचं जे दाखवणं चालू आहे त्यांच्यावर जे काही फायरिंग झाल्याने 5 गोळ्या काढल्या. याचा अर्थ माध्यमांचा फायदा घेऊन काही लोकांना खोटं बोलण्याची जी सवय झालेली आहे म्हणजे 5 झाले असेल ते 10 सांगा. वादविवाद त्यांचा वैयक्तिक असेल जमिनीवरनं असेल तर तो पक्षामध्ये आणा. ह्या ज्या काही घटना झाल्या ह्या थांबवा म्हणा. खरा गोळीबार झाला आहे त्याला शिक्षा होईल. खरा जो गोळीबार झालेला आहे त्याच्याबाबतची सर्व महाराष्ट्राला माहिती कळली पाहिजे. पण काल्पनिक गोळीबार जो करणं चाललं आहे हा जरा बंद करा. कारण कुठचे हवेत गोळीबार करणारे भरपूर आहेत, खोटं बोलणारे भरपूर आहेत. सत्य येऊ दे ना समोर, कुठे नाही म्हणतोय कोणी असं म्हणणार नाही. पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही असं म्हणतोय का की गोळीबार झालाच नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये असं काही घडलंच नाही आहे आमदारीने काही केलंच नाही. अरे जे घडले ते घडले आणि जे आहे समोर त्याच्याबाबत जी शिक्षा व्हायची आहे कोर्टामध्ये त्यांना नेलेलं आहे नक्कीच होणार आहे. जो एकंदरीत प्रकार घडलाय तो कायदा आणि सुव्यवस्था याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा घटनाक्रम आहे. 100% कोणालाही वाटेल पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने हे घडलेली घटना आहे पण यासाठी एवढं मानसिक संतुलन ढळण्यासारखं काय झालं आहे. एक लोकप्रतिनिधी याच लेवलला का जातो आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी जो आपल्या विभागाचं नेतृत्व करतो आहे एक आमदार म्हणून जो वावरतो आहे आमदार म्हणून काम करतो आहे आपली काही कामं त्या विभागातली घेऊन जातो आहे विकासाची आणि तो अशा पद्धतीने का आपलं रिव्हॉल्वर काढतो आहे आणि असं करतो आहे. ही पण कारणं आपल्याला एक समाजासाठी किंवा भविष्यात कधी होऊ नये हे बघणं गरजेचं आहे. असा माणूस त्यातनं का वागला. कारण लोकप्रतिनिधी असो किंवा सामान्य नागरिक असो कोणी एवढ्या पद्धतीने वागत नाही ही गोष्ट सत्य आहे. विद्यमान आमदार आणि शिंदेचं नाव घेता थेट निशाणा साधला आहे की शिंदेनी गुंड पोचले तर मग याकडे कसं बघताय. राजकारणामध्ये वारंवार हे आपण बघितलेलं आहे. सगळ्याच प्रवृत्ती सगळेच पदाधिकारी इतरही भेटणारी लोक असंख्य लोक येणारी कामाला 4 वेळा एखादी व्यक्ती जर मंत्र्याबरोबर बघितली की आपण झटकन स्टॅम्प मारतो की अमुक एक व्यक्ती म्हणजे साहेबांची अमुक एक व्यक्ती या मंत्र्याची. या पद्धतीने चाललेलं आहे आणि ज्याच्याशी माझं पटत नाही त्यामुळे मला वाटतं समोरचा जे काय वागतोय ते यांचं त्यांना पाठबळ आहे म्हणून मला तो असा माझ्याशी वागतोय. हा एक त्यांच्यामध्ये गैरसमज होऊ शकतो आणि कदाचित तसाच झालेला आहे. आणि म्हणूनच
तातडीने त्यांनी जी रिॲक्शन दिली ते हा प्रसंग झाल्याबरोबर आमदार गणपत गायकवाड यांनी जी आपली रिॲक्शन दिली त्या उद्विग्नतेने दिलेली आहे की कारण असलेली व्यक्ती ही पदाधिकारी आहे, शिंदेसाहेबांबरोबर काम करते, त्याच विभागातली आहे म्हणून त्यांनी ते नाव घेतले. पण म्हणून त्यांचं काय वैर आहे अशातला कुठचा प्रश्न नाही आहे. सध्या गोळीबार प्रकरण आणि भुजबळ, शिंदे, संजय गायकवाड किंवा आमदार सतेज जट म्हणजे एकंदरीतच बघतोय महायुतीची समन्वय समितीची अत्यंत तातडीची गरज अशी वाटते की बैठक होणं गरजेचं आहे असं वाटतंय. ह्या एकाच कारणावर नाही, आणखीनही कारणं आहेतच. हा प्रसंग झाला आहे, साहजिक आहे, याच्यावरही चर्चा जरूर होईल. म्हणजे अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि शिंदेसाहेब असतील, हे त्या पक्षाचे नेते आहेत. नक्कीच ते याच्यावर तिघांची मिटिंग होईल, चर्चा होईल, चौकशीला. पण त्याच्यामध्ये एक मत जे दिसले सर्वांचं झालेल्या प्रकाराबाबत दाबून टाकणं, दडपून टाकणं, जे काही विरोधक बडबडत आहेत तसा कुठचाही प्रकार समोर आलेला नाही. जे असेल त्याला कारवाई झाली पाहिजे कायद्याच्या चौकटीतनं आणि पोलिसांना त्यांना फ्री हँड देऊन त्यांनी त्यांची चौकशी करावी आणि दोषींना सजा द्यावी ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि ह्या भूमिकेचं खरोखर आपल्याला स्वागतही करावं लागेल. म्हणून यासाठी आता उद्या सकाळी त्यांना शिक्षा होणार आहे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काही वाईट बोलावं, उद्या अजितदादांविषयी काहीतरी वाईट बोलावं, शिंदेसाहेबांविषयी वाईट बोलावं, म्हणजे मला सजा झाली म्हणून मी वाईट बोलावं, हे करून चालणार नाही. असा जर प्रकार असेल तर तो चुकीचा आहे. पुण्यामध्ये घडलेला प्रकार एकत्रित मोड संदर्भातील बघितला आहे आणि एकत्रित आपण यापूर्वी पण अनेक उदाहरणं बघितली आहेत. विशेषतः आता हीच सद्यस्थितीतली प्रकरणं आपली गायकवाडांची लँड माफिया ही प्रकरण फार चर्चेत आहे. सर या अनुषंगानं सरकार काही पावलं उचलणार आहे का? 100% याच्यावर पावलं उचलावी लागतील आणि याच पद्धतीने म्हणूनच ललित पाटील हा जो प्रकार ड्रग माफियाच्या विषयी जो आवाज उचलला गेला, तातडीने त्या हॉस्पिटलचे डीन असतील, पोलीस असतील, ज्या कस्टडीमध्ये होते तिकडची लोक, जेलर वगैरे असतील, या सर्वांची चौकशी लावून जी पाळंमुळं उखडाव्याला सुरुवात केली ही उगाच नाही गेली. त्याच्याशिवाय समोर सत्य येणार नाही आणि हे सत्य येण्यासाठी पुष्कळ दिवसाचा आहे. हा गाळ हा पुष्कळ दिवसाचा साचलेला आहे आणि हा जर गाळ साचलेला असेल तर तुम्हालाही साफसफाई करावीच लागेल. ललित पाटीलमध्ये फक्त एकच होतं, आपल्या 2 मिनिटाचं कळलं, पण एवढाच प्रकार नाही आहे. तो डीपली गेल्यानंतर कळलं की त्याची पाळंमुळं कुठेपर्यंत पोचली आहेत. म्हणजे शिवबंधन बांधलं कोणी इथपासून सगळी पोचली आहेत ना, असं झटकून चालणार नाही. म्हणूनच मी म्हणालो की याबाबत फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, हे त्याच्यावर असे झटकणारी व्यक्तिमत्व नाही आहे. ती हे सांगतील घडलेलं आहे, चुकीचं आहे आणि पोलिसांना आम्ही सांगितलेली कारवाई करा. हे पण करावं लागतं ना. आज मी मगाशी जे आपण म्हणाला त्या पद्धतीने आमच्या संसदरत्नताई म्हणत होत्या काहीतरी की आता काय कायदा सुव्यवस्थाही राहिलीच नाही. मग मी म्हणेन मग अर्णब गोसावीला घरून घेऊन गेला तर काय होतं? मी तुम्हीच असं बोलायचं, आपण कुठच्या तोंडाने तुम्ही असं बोलू शकता? खासदार नवनीत राणा असतील किंवा त्यांचे मिस्टर आमदार राणा असतील, ते फक्त तुमच्या मातोश्रीसमोर येऊन काय हनुमान चालिसा बोलणार होते म्हणून 11 दिवस त्यांना तुम्ही आत्मय ठेवलं होतं. ती काय कायदा सुव्यवस्था पाळली जात होती का? माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तुम्ही जेवणावरनं उचललं होतं अटक करण्यासाठी, ते कुठे पळून चालले होते का? आणि त्याच ताई आज अशा ह्याच्या आविर्भावामध्ये बोलत होत्या की केवढा मोठा अगदी महाराष्ट्रामध्ये सगळेच त्या US सारखे, अमेरिकेसारखे रिव्हॉल्वर घेऊन बाहेर पडल्यासारखं बोलत होत्या. मग तेवढंच होतं तर ताई तुम्हाला केतकी चितळी दिसली नाही का हो? 40 दिवस ती आतमध्ये राहिली. तिने कुठची गन वगैरे घेतली होती का? फायरिंग केली होती का? याची उत्तरं कधी द्याल? आपण कुठच्या तोंडाने बोलताय? आणि मगाशी ते दुसरे प्रवक्ते म्हणाले 5 गोळ्यांच्या ऐवजी 10 घेतल्या, 10 गोळ्या फायर केल्या म्हणून. मी काय समाजाला सांगू इच्छित आहे तुम्ही? आणि हे कोणी सांगावं? ज्यांची कॅरेक्टर चांगली आहेत, जे चांगल्या पद्धतीने राहिलेले आहेत, ज्यांनी सरकारमध्ये असताना कारभार स्वच्छ आणि चांगला केला असेल, त्यांनी दुसऱ्यावर अशी आगपाखड करावी. जर अंबानींच्या घराखाली तेव्हा जे काही ठेवण्याचे प्रकार केले नसतेत ना तुम्ही म्हणावं, तर त्यांना एवढ्या केंद्राची सिक्युरिटीची गरज पण नव्हती. कधी विचार करणारच का याचा? तुमच्या काळात आपल्या काळात आपण काय काय करून बसलायत.
मी असं म्हणणार नाही तुम्ही केलात म्हणून आज हे केलेलं योग्य आहे. झालेला प्रकार हा गायकवाडांनी केलेला अयोग्य आहे. पोलीस तपास त्याचा होत आहे. पण याच्याबाबत कोणी चांगल्या व्यक्तीने बोलावं ना, आपली प्रतिक्रिया द्यावी. हे जे प्रतिक्रिया देत आहेत विरोधी पक्ष म्हणून, आता त्यांचं कामच ते आहे. त्यांनाही माहिती आहे पुढे 10-20 वर्ष आपल्याला हेच काम करायचं आहे म्हणून आपलं करत राहत आहेत. पण ती त्यांची लेवल राहत नाही. कारण असे अनेक प्रश्न विचारता येतील मला. ॲडव्होकेट गुणवर्ते आहेत, काय त्यांनी केलं होतं, किती दिवस त्यांना फिरवलेत. मुंबई घेतलेत की संभाजीनगर गेले की कोल्हापूर गेलं की आणखीन जिल्हे, कशासाठी फिरवलेत, कुठचा कायदा वापरत होतात, कुठची सुव्यवस्था बघत होतात. संसद रत्न ताई ह्याचा थोडा विचार करा. आणखीन असे अनेक प्रश्न निघतील. कारण याच्यामध्ये असले दिशा सॅलियनपासून सगळं निघेल. मग आपण काय कायदा त्याच्यापेक्षा खरोखरच चांगलं आहे. आज जो काय प्रकार झाला असेल त्याच्याविषयी कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. कारवाई कुठे दाबून ठेवलेली नाही. जशी दिशा सॅलियन गेल्यानंतर काही लोकांनी सांगितली की हे आत्महत्या, जाण्याचंच गरज नाही, काय नाही. आतापर्यंत अशी कुठचा सीन झाला असता ना तर आमच्या ह्या मंत्र्यांनी ताबडतोब सांगितलं असेल हे अटक करून घेऊन जा म्हणून. त्यांना गायकवाडना पण अटक झाली आहे ना, आमदारांना लांबवली नाही ती अटक किंवा थांबवली नाही. आणि अटक झाली म्हणून उगाच बोंबपट नाही मारायला आले. विरोधकांचं काम आहे, पण विरोधकांनी स्वतःची केलेली कामं बघावी पहिल्यांदा, असं मी सांगितलं. अशा घटनांनी जनमानसांमध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारची प्रतिमा ढागाळते किंवा मडीमध्ये असं वाटत. मी डागाळण्यापेक्षा म्हणेन की कायदा सुव्यवस्था जेव्हा आपण चालवतो बनतोय, कुठचेही मंत्री किंवा गृहमंत्री स्वतः पोलिसांना काही सांगायला जात नाहीत. फक्त त्याच्यामध्ये एकच असतो जे सर्वांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की आमदार गणपत गायकवाड हे भाजपाचे आमदार आहेत. होम डिपार्टमेंट हे भाजपाकडेच आहे. त्यामुळे यांची चौकशी थांबवली जाईल का, त्यांना अटकच होणार नाही खरं आहे का, त्यांच्या जागेवर दुसराच माणूस दाखवले जाईल, असं काहीतरी करत होते. आता तुम्ही आपल्याच माध्यमातून टी व्हीवर जी सत्यता आली आहे त्यामध्ये सर्वांना कळलेलं आहे. तेव्हा कुठेही लपवून ठेवायचं नाही आहे. त्यांच्या हातून चूक झाली असेल म्हणून त्यांना अटक पण झालेली आहे आणि त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे. यापेक्षा आणखीन वेगळं काय देणार आहे सरकार म्हणून, वेगळं काय करणार आहे. असं आहे का की सुशांत सिंगला मारल्यानंतर पण आत्महत्या दाखवा, दिशा सॅलियनला मारल्यानंतर पण तिची आत्महत्या दाखवा, असं तर प्रकार नाही ना केला आहे. त्याच्यामुळे जे घडलं ते जनतेच्या समोर आहे आणि जे घडलं त्याविषयी ज्याच्या हातून घडलं असेल त्यालाही पोलिसांनी शिक्षा करावी, कायद्याने शिक्षा करावी, एवढीच मागणी केलेली आहे. पक्षातील वाद झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. शिवसेना आणि भाजप आगामी लोकसभेत तिथं फरक तुम्हाला जाणवत नाही, कारण दोन्ही कार्यकर्ते वेगवेगळे विचार करू शकतात ना. असं होणार नाही. ह्याचं कारण ज्यांचं नेतृत्व सक्षम आहे, शिंदे साहेबांचं नेतृत्व सक्षम महाराष्ट्रात असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचंही नेतृत्व तेवढं सक्षम असल्यामुळे कार्यकर्ता एवढ्या ह्या लेवलला जाणार नाही. एखादा आमदार खासदार आपली प्रतिक्रिया देतो, ती वैयक्तिक प्रतिक्रिया म्हणून देतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मुलाखतीत की मी एक बिझनेसमॅन आहे, माझ्या समक्ष माझ्या मुलाला धक्काबुक्की झालेली आहे, मग मी असं का सहन करू. याचा अर्थ त्यांनी जी भूमिका मांडली आहे ही वैयक्तिक मांडली आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय तो त्यांनी मांडला आहे. साहजिक आहे त्यांनी तातडीने त्या मुलाखतीमध्ये काही शिंदेसाहेबांविषयी बोलले असतील तर हे याच्यासाठी आहे कारण जे महेश गायकवाड आहेत ते काम करते शिंदेसाहेबांबरोबर. त्यामुळे साहजिक आहे त्यांना वाटणं की शिंदेसाहेबांच्या पाठबळावर हा उडतोय म्हणून. त्या एक भावनेतनं आणि ज्यावेळी ही घटना घडली त्या घटनेचं गांभीर्य पाहतात त्यांनी आपली उत्स्फूर्त तातडीची आपल्याला प्रतिक्रिया दिली. पण त्याचा अर्थ भाजप आणि शिवसेना या पक्षांतर्गत किंवा निवडणुकांवर याचा कुठचाही परिणाम होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.